हॅलो एव्हरीवन. तर मी अनुप्रिया, होम मेकर अनुप्रिया या चॅनलवरती तुमचे मनापासून आणि खूप खूप स्वागत आहे. तर मागच्या संडेला म्हणजे या संडेला मी जो व्लॉग रेडीमेड रंगोलीबद्दल टाकला होता त्याला मला भरभरून प्रतिसाद तुमचा मिळत आहे. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि त्या व्हिडिओच्या खाली मला कमेंटसुद्धा आल्या, तर त्या कमेंटचेसुद्धा उत्तरं देण्याचा प्रयत्न मी करणारच आहे. तर प्रत्येक संडेला आपली सिरीज येणारच आहे, त्यामध्ये तुम्हाला नवीन नवीन काही तरी शिकायला हे मिळणारच आहे. परंतु मला ज्या काही 1-2 कमेंट्स येत आल्या ना, तर त्याबद्दल मला एक व्हिडिओ बनवायचा होता. मग म्हटलं जाऊ दे, हा व्हिडिओ माझ्याकडे ऑलरेडी रेकॉर्ड केलेला होता, कारण गौरी गणपतीच्या वेळी मी शेजारच्या काकूंना अशी पावले काढून दिली होती, तेव्हाच हा माझ्याकडेच होता. तर मग म्हटलं चला हाच तुम्हाला एडिट करून तुमच्यासमोर आणते. तर बऱ्याच जणांचा प्रश्न होता की OHP शीट किती मायक्रॉनची घ्यायची, किंवा OHP शीट नसेल तर रेडी रंगोळी कशावर बनवायची. तर ना बघा, जेव्हा मी स्टार्टिंगला शिकत होते ना, तेव्हा मी ट्राय माहिती आहे कशावर केलं. माझ्याकडे OHP शीट वगैरे काही नव्हती. आपल्या मुलांच्या बुकना आपण जे कवर लावतो ना, जे की असं पेपर असं व्हाईट कलरचं जे की कवर मिळतो, तर तो माझ्याकडे होता. मुलीच्या बुक्सला कवर लावून तो उरला होता. आणि मी बघत होते की हे असं काहीतरी OHP शीटवर करतायत. आणि मग मला हा पेपर ना तसाच वाटत होता. मला नव्हता माहीत की तो 175 मायक्रॉनचा असतो की 100 मायक्रॉनचा असतो. बस मी त्याच्यावर 1-2 माझ्या रांगोळी काढल्या. लोटसची काढली, परत डॉटची काढली, नंतर आपल्या उंबरठ्याच्या जवळ काढणारी, अशा बऱ्याचशा काढल्या. आणि टिकलेसुद्धा ते. असं नाही की त्याचा लगेच हे गेले, रंगोळी गेली. छान राहतात असं काही नाही, पण कंपॅरिझन टू OHP शीट जाड असते आणि ही खूप पातळ असते. त्यामुळे हे खूप जास्त मोठी डिझाईन जर तुम्ही ड्रॉ करत असाल तर त्याचं ओझं पेलू शकत नाही. बस फक्त फरक एवढा आहे. तर याच्यावरसुद्धा तुम्ही करू शकता. जर तुम्ही स्टार्टिंगला बिगिनर्स म्हणून सुरुवात करता, तर तुम्ही याच्यावरसुद्धा ड्रॉ करू शकता. किंवा फक्त तुम्ही तुमच्या घरासाठी करत आहे, ॲज अ बिझनेस म्हणून करत नाही, तुम्हाला तुमच्या घरासाठी काढायचं आहे, एखाद्या फेस्टिवलसाठी काढायचं आहे, किंवा एखादा तुमच्या घरी कार्यक्रम आहे त्यासाठी काढायचं आहे, तुमच्या देवाऱ्यासमोर काढायचं, तुम्ही ना बिनधास्त या बुकच्या कव्हरवरती ह्या रेडीमेड रांगोळ्या बनवायला स्टार्ट करा. आता मी हे पाऊलं काढायला घेतली होती, हे मी OHP शीट नव्हती माझ्याकडे. मी त्या कव्हरवरच हे करून घेतलं, ट्रेस करून घेतलं, जी माझ्याकडे प्रिंट होती त्याच्यावरून. आणि त्याला व्हाईट पेंट मार्करनी त्याच्यावर ट्रेस करून घेतलं, म्हणजे ड्रॉ केले. आणि नंतर ना त्याच्यावरती कलर स्प्रेड केले. त्याच्याही आधी फेविकॉल लावावं लागतो त्याला. आणि फेविकॉलचा रेशो जर तुम्ही विचारलं ना, तर 60% फेविकॉल आणि 40% पाणी त्यामध्ये ॲड करायचं. फक्त त्याच्यावर फेविकॉल स्प्रेड करायचा नाही. त्याच्यामध्ये 60% जर तुम्ही फेविकॉल घेताय तर 40% तुमचं पाणी असलं पाहिजे. आणि ते छानपैकी मिक्स करायचं आणि देन अप्लाय करायचं. अप्लाय केल्यानंतर त्यावर रांगोळी टाकायची. आणि रांगोळीसुद्धा टाकताना ना ते पूर्ण कोरडी असली पाहिजे, त्यामध्ये मॉइश्चर नसलं पाहिजे. आता हा लाल रंग जो आहे ना माझ्याकडे, यामध्ये थोडं ना मॉइश्चर होतं, म्हणजे ती ओलसर होती, त्यामुळे ती जास्त छान बसली नव्हती. म्हणजे कुठं जास्त कुठं कमी अशी ती बसली होती. पण मग मी नंतर दुसरा लेयर करताना त्याच्यावर कोरडी रांगोळी स्प्रेड केली. तर नेहमी ना कोरडी रांगोळीच यूज करा, ज्यामुळे तुमची रांगोळी ना छान बसेल आणि दिसेलसुद्धा छान. आता OHP शीट नसेल ना तरीसुद्धा काही टेन्शन घ्यायचं काम नाही. तुम्ही या पेपरवरती सुद्धा ना बुकला लावायच्या कव्हरवरती सुद्धा तुमच्या रेडी रांगोळी ट्राय करू शकता आणि छान छान डिझाईन एक्सप्लोअर करू शकता. तर मी असं छानपैकी कलर करत होते. तर मी हे जे चॅनल स्टार्ट केलं होतं ना, मी ते व्लॉग करता केलं होतं. आणि मध्येच मी जेव्हा हे नवीन ट्राय करत होते ना, तेव्हा मला असं वाटलं की माझ्यासारख्या मैत्रिणींनासुद्धा ही गोष्ट सांगायला पाहिजे. आणि त्यांनासुद्धा मग त्यांचं घर सजवण्यासाठी ही गोष्ट उपयोगी पडेल ॲज अ होम मेकर म्हणून. तर म्हणून मी याचे 1-2 व्हिडिओ टाकले, तर मला त्याचा छान रिस्पॉन्स आला. म्हटलं चला मग सगळीच माहिती तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते, म्हणून मी हा सुद्धा व्हिडिओ बनवत आहे. जर का तुम्हाला असेच नवीन नवीन डिझाईन शिकायचे असतील तर मला नक्की सांगा. त्या डिझाईन्ससुद्धा तुमच्यापर्यंत आणण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. तर मी काल तुम्हाला ॲपसुद्धा सांगितलं होतं की पिनरेस्ट म्हणून ॲप आहे, त्याच्यावरती तुम्ही डिझाईन्स तुमच्या प्रिंट काढून अशा ड्रॉ करू शकता आणि त्याच्यातून छान छान रांगोळ्या बनवू शकता. आता प्रत्येक स्त्रीला ना काही ना काही करायचं असते,
मग तुम्ही असं काहीतरी ट्रेंडिंग शिका की जे आता ट्रेंडमध्ये आहे, म्हणजे त्याचा तुम्हाला प्रतिसाद मिळेल आणि त्याचा तुम्ही ॲज अ बिझनेस म्हणूनसुद्धा ते कन्वर्ट करू शका. कारण की हे बघा, स्वतःचे ना 10 रुपये जरी असले ना तरी ते आपल्या मनाला ना खूप शांती आणि समाधान मिळवून देतं. तुम्हाला खरं सांगते, जेव्हा ना मला फर्स्ट ऑर्डर मिळाली, म्हणजे मी काही ऑनलाईन सेल केलेलं नाही अजून, पण तेच माझ्या मैत्रिणींमध्ये, रिलेटिव्हमध्ये, शेजाऱ्यांना, सोसायटीमध्ये ज्यांना माहिती आहे किंवा मी ज्यांना सांगितलं तर त्यांनी माझ्याकडून घेतले. तर जेव्हा मी माझी फर्स्ट ऑर्डर दिली ना, तेव्हा मी त्यांच्याकडनं पैसे घेतले नाही, जस्ट मी त्यांना असं दिलं. म्हटलं बघा हे कसं दिसतं, मी काढले माझ्या मनाने. तर त्यांना ते आवडलं आणि त्यांनी ते ठेवून घेतलं. तर मी त्यांच्याकडनं खरं सांगते, मी त्याबद्दल त्यांच्याकडनं पैसे घेतले नाही आहे. तर आणि नंतर मग परत त्यांनी माझ्याकडनं दुसरी रांगोळी मागवली. मग त्याचे पैसे त्यांनी पे करायचं ठरवलं, तर मग मी सुद्धा ते घेतले. तर ते पैसे खूप जास्त नव्हते, परंतु ना ते माझ्या कमाईचे होते आणि त्याच्यातून मला मिळणारा जो काही आनंद होता ना, तो खूप मोठा होता की मी तुम्हाला तो सांगू शकत नाही. कारण की जेव्हा आपण घरी असतो ना, आणि तेव्हा आपल्याला माहीत असते की आपण कमावलेल्या पैशाची किंमत काय असते किंवा आपण कमावण्याची किती नितांत गरज असते. तर मग म्हटलं चला, आपण जे काही नवीन ट्रेंडिंग आता निघणार ना, ते आपण नवीन नवीन शिकायचं, आत्मसात करायचं, दुसऱ्यांनाही शिकवायचं. त्याचसोबत ना आपल्याला जर का 4 पैसे कमावता आले ना, ते सुद्धा कमवायचे. तर हे बघा, इथं ना माझं दोन्ही पण पावलं ना छानपैकी रेडी झाले होते. आणि हे जर का तुम्ही ना असे कट आऊट केलं ना, म्हणजे साईडने पेपर कट करून फक्त हे पॅच, हे तरीसुद्धा छान दिसेल आणि याला हेवीनेस येतो थोडा रांगोळी टाकल्यानंतर आणि छानसुद्धा दिसतात. बघा किती छान दिसतं आहे. तर तुम्हीसुद्धा ना असं काही नाही की प्रयत्न करत राहा. जर तुम्हाला हाऊसवाईफच बनून राहायचं नसेल तर तुम्हीसुद्धा ना स्वतःला एक्सप्लोअर करत राहा. आणि असं नाही की आपण घरात आहोत तर आपण काही करू शकत नाही, घरातूनही आपण खूप काही करू शकतो. आता ही फर्स्ट लेयर ना वाळल्यानंतर मी याच्यावर सेकंड लेयर केली आणि नंतर मग त्याला ॲक्रेलिक कलरनी व्हाईट बॉर्डर केली. म्हणजे बॉर्डर केल्याच्या नंतर ना ते अजून छान उठून दिसते आणि मग व्हाईट कलरनी त्याची बॉर्डर केली. याच्यावर 2 लेयर करणं गरजेचं असतात, कारण जेव्हा आपण फर्स्ट लेयर करतो ना रांगोळीची, तेव्हा ते एवढं छान दिसत नाही. परंतु सेकंड लेयर करतानासुद्धा लक्ष ठेवायचं की लगेच आपण ती लेयर करायची नाही, ते वाळू द्यायचं. इव्हन ती कधी 2-3 ताससुद्धा तुम्ही ठेवू शकता, म्हणजे दुसरी लेयर जी आहे ते त्याच्यावर छान बसेल आणि रांगोळी क्रॅक होणार नाही. तर बघा, माझी छानशी अशी पावलं रेडी झालेले. तुम्ही पण जर का तुमच्या देवाऱ्यासमोर ठेवायला अशी पावलं तुम्हाला काढायची असतील तर तुम्ही नक्की काढा, छान दिसतात आणि टिकतातसुद्धा. आणि काम झाल्याच्या नंतर तुम्ही पेपरमध्ये छानपैकी रॅप करून ठेवू शकता, काहीच प्रॉब्लेम येत नाही. तर मग चला, करा स्वतःला एक्सप्लोअर, त्यामधूनच थोडं काही शिका आणि थोडं कमाईसुद्धा करा. कारण स्वतःचे पैसे ते स्वतःचे असतात आणि त्याच्यातून मिळणारा आनंद हा गगनाला भेटणारा असतो. कारण की त्याची किंमत फक्त आपल्यालाच माहिती असते. आणि असं काही नवनवीन शिकत असलं ना तर डोक्यात दुसरा काही विचारही येत नाही. आणि याच्या त्याच्या चहाड्या करण्यापेक्षा, इकडे तिकडे लक्ष देण्यापेक्षा आपण स्वतःच जर का असं गुंग असतो ना, तर जे काही आत्मिक समाधान मिळते ना, ते काही वेगळंच असते. तर चला, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुमचे याबद्दल काही प्रश्न असतील तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. चला, बाय.